मोठा प्रचार होतोय. योगा करणारे बघा तुमच्या पुणे असतील त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची आपल्याला अतिशय वेगळी शांत होतात, संयमी होतात, त्याचं व्यवस्थित रिॲक्शन होतात. योगा हा अतिशय चांगला शारीरिक सुद्धा त्याच्यात व्यायामाचे सुद्धा अनेक प्रकार आहे आणि योगा हा अतिशय आपली फार प्राचीन परंपरेचा आहे. योगाला फार पूर्वी साधू योग करा या गोष्टी होतात स्वभावाच्या गोष्टी करतात. आरोग्य सुद्धा निरोगी वेगळी सुद्धा काही अतिशय चांगला दिवसभर काय काय घडलं काय तर लिहिलं कमीत कमी लिहिताना तुम्हाला जाणीव होईल आज मला कोणत्या कोणत्या गोष्टी करायला आला, आज मी काय काय चुका केल्या आणि मग आपोआप आहे केलं दुसऱ्या दिवसापासून आपोआप त्या गोष्टीचा राग आपण आपोआप कमी करतो. पोषण आहार मगाशी आपण जेव्हा मेंदू परिवर्तन बद्दल अभ्यास केला आहाराचा अतिशय चांगला आहार आहे. तुम्हाला चांगले कार्बोहायड्रेट मिळत असतील, चांगले प्रोटीन्स मिळत असतील, सगळे विटॅमिन या आहारातून मिळतील तर ते आपलं अवयव एक चांगल्या प्रकारचा विकास होईल मेंदू सह आणि मग नियंत्रणाच्या भावना कधीतरी आहारावर म्हणून आहार पुरेशी निद्रा झोप रात्रपाळीवर काम करणारे रात्रपाळीच्या काम आपण एक झोप झालेली ना पुरेशी झोप चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक झोप पाहिजे बरं आपल्याला 6 कमी पैसे 7 झोप प्रत्येकाला पाहिजे. निरोगी माणसाला निरोगी माणसा एखादा रोगी असेल एखाद्याला येणार एखाद्याला काही आजार असेल तर तो चांगल्या आरोग्यासाठी 8 तास तरी झोप आपल्याला पाहिजे. कारण झोपेमुळे आपल्या बऱ्याचशा भावना कशा व्यक्त होतात झोपेवर तुम्हाला राग काहीतरी अपशब्द बोला वर्तन चांगलं देण्याकडे त्याचा संबंध तुमच्या बाह्य मदतीची गरज असेल ती गेली एवढे जोडून सगळं जाणीव झाली तरी ते भावना कंट्रोल होत नाही राग व्यक्त होतोच तर काही माणसं मुळात रागिष्ट बरं. आपण काल जेव्हा घेतलं काय ट्रेकिंग घेतलं मला असं 4-5 जणांनी सांगितलं गावाचं काय सांगायला पाहिजे रागिष्ट मला फक्त ते त्यांना जाणीव झाली की मी रागिष्ट जाणीव झाल्यानंतर उपचार करणे किती सोपे पण आपल्याला हे जाणीव झाली पाहिजे कळलं पाहिजे की आपलं वर्तन हे रागाकडे जाणं आपल्या बोलण्यातून वागण्यातून आपल्या भावण्यातून आपण राग